आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. दिवाळी आली ना की आम्हा बायकांच्या अंगामध्ये अगदी वीरश्री संचारते आणि घराची अगदी छान अशी चकचकीत साफसफाई झाली की त्यानंतर सुरुवात होते ती फराळाची. आज आम्ही तुम्हाला काही वेगळ्या प्रकारचा फराळ दाखवतोय, कारण आपल्याला हा फराळ तर दरवर्षी करायला लागतोच, पण त्यामध्येच थोडीशी विविधता आणली की किती मजा येते. तर हे सगळे फराळाचे पदार्थ कोण शिकवतंय ते बघूया. या फराळाचं अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत शेफ पराग जोगळेकर. नमस्कार पराग, आमच्या खवय्येगिरीमध्ये तुमचं स्वागत. बरं, मार्गदर्शन तर आम्ही घेणारच आहोत, पण मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही जेव्हा या क्षेत्रात आला असणार तेव्हा हे क्षेत्र तेवढं पॉप्युलर नसणार. नव्हतंच, अजिबात नव्हतं. हां, पण माझ्या आईवडिलांच्या त्यावेळेला जे मार्गदर्शन होतं आणि त्यांनी लहानपणापासून जी जेवणाची मला आवड घातलेली होती त्याच्यामुळे मी या क्षेत्रात वळलो. आईच्या मागे लुडबुड करायचं. खूप लुडबुड करायचो आणि त्याच्यामुळेच या क्षेत्राकडे मी आलो. मग आज आम्ही तुमच्या किचनमध्ये येऊन लुडबुड करणार. डेफिनेटली आणि डेफिनेटली. तुम्ही आम्हाला दिवाळीचे फराळ शिकवायचे अगदी. आणि ते असे करेक्ट कसे करायचे अगदी अगदी ते शिकवायचे. अगदी अगदी मी अगदी ते सगळे हे जे काही फराळाचे पदार्थ आहेत ते सगळे मी माझ्या बायकोकडनं आणि आईकडनंच शिकलेलो आहे. प्रश्नच नाही, हे सगळे पारंपरिक पदार्थ आपल्याला आपल्या आईकडनं नंतर बहिणीकडनं अशाचकडनं शिकायला Yes, मिळतात. yes, yes. तर आता ते तुम्ही आम्हाला शिकवायचं. नक्की हां, नक्की शिकूया? डेफिनेटली. सगळ्यात पहिला पदार्थ कुठचा विचारूया शेफना. तांदूळाची चकली. तांदूळाची चकली करायला आपल्याला जरा वेगळा प्रकार आहे हा. हां, मी का आज तांदूळाची चकली म्हणतोय, आपण नेहमीच भाजणीची चकली करतो. तर भाजणीच्या चकलीच्या ऐवजी तांदूळ हा एक वेगळा प्रकार झाला. हो. याच्यासाठी घेतलंय आपण राईस फ्लावर, कॉर्नफ्लावर, मैदा, सॉल्ट, ऑइल, एक हिरवं वाटण आणि थोडासा सोडा. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं ते. तर काय करायचं शेफ आधी. आता आपण याचं मिश्रण बनवूयात. हां. राईसचा फ्लावर घेऊयात आणि राईस फ्लावर घालून 2 चमचे राईस फ्लावर. अच्छा, त्याचं पण प्रमाण असेल ना? प्रमाणच आहे त्याचं. त्याच्याबरोबर 1 चमचा कॉर्नफ्लावर, हं. 1 चमचा मैदा, ओके. चवीला सॉल्ट, 1 चिमटभर फक्त सोडा. ओके. आता सोडा घालायला बेसिक जे सोडा जो आहे, राईसचा फ्लावर जो आहे तो जो आपण म्हणतो राईस फ्लावरला आपण जो कडकपणा जो येतो हां. तो कडकपणा घालवण्यासाठी म्हणून आपण हा सोडा घालतो. ओके ओके. कारण राईसची चकली करताना तो जो कडकपणा येतो तो खुसखुशीत येण्यासाठी म्हणून आपण तो सोडा घालतो. ओके. ही जी टिप आहे ही Yes. जी मेन टिप आहे त्याच्यामध्ये. आणि आता ही ही हिरवी जी चटणी आहे या हिरव्या चटणीमध्ये आपण कोथिंबीर, मिरची आणि आलं घातलेलं आहे. या आल्यामध्ये सर्वात आल्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि आल्याचा जो काही फ्लेवर आहे हा फ्लेवर सर्वात जास्त आहे. मस्त येणार आहे. 2 चमचे 2.5 चमचे आपण जवळजवळ हे घालूयात आणि साधारणपणे 3 ते 4 चमचे तेल पण घालण्यासाठी तो खुसखुशीतपणा येण्यासाठी म्हणून संपूर्ण तेल. ह्याचा जो ओलसरपणा आहे त्याचा अंदाज घेत आपल्याला पाणी घालायचं. मग आपल्याला पाणी घालायला. कारण आपण जे हिरवं वाटण घेतलंय ते पातळसर पातळ आहे. पाणी आता हे असं
सैलसर थोडंसं भिजवून घेतलं थोडस साच्यातनं. साच्यातनं येईल आणि म्हणजे आपल्याला त्या चकलीच्या शेप मधनं तितपत हे भिजवून घेतो. पीठ तयार झालेलं आहे आता. तर ते आता सोऱ्यामध्ये घालायचं. सोऱ्यामध्ये तर हा चकलीचा सोरा आहे आणि त्याला ते ब्लेडही लावलेलं आहे आणि तेल पाणी काही लावायची गरज काही गरज नाहीये त्याला. आपण ऑलरेडी याच्यामध्ये तेल घातलेलं असल्या कारणाने नाही. शेप जसं करतात ते सगळ्यात बरोबरच असतं. त्याच्यामुळे काय आहे? छान लुसलुशीत बिर्याणी. एकदम चकल्या तयार आहेत तळणीसाठी. तर म्हणजे तापलेल्या घ्यायचं आपल्याला तेलामध्ये नाही टाकायच्या, एकदम लहान बारीक तेलामध्ये ठेवायच्या. कारण त्या लगेच असे मग तळल्या जातात आणि मग त्या आतून कच्च्या राहतात. बरोबर आहे ना? येस. हे असं आम्ही सारे खवय्ये केल्यामुळे थोडंफार मला पण मिळालं. शेफ म्हणाले तसं हे मंद आचेवरती आम्ही छान कुरकुरीत अशा चकल्या तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती घ्या. तांदळाची चकली तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ पीठ, कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ, तेल, हिरवं वाटण आणि खायचा सोडा. कृती: प्रथम तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, मैदा, मीठ, खायचा सोडा, कोथिंबीर, मिरची, आलं यांचं हिरवं वाटण आणि तेल एकत्र करावं. मग त्यात पाणी घालून हे मिश्रण भिजवून घ्यावं. तयार मिश्रण सोऱ्यामध्ये घालून त्याच्या चकल्या पाडाव्यात आणि त्या खमंग तळून घ्याव्यात. कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आणि त्याची दाद मला लगेच द्यायला पाहिजे. एवढं छान तयार आहे म्हटल्यानं थांबायचं कसं नाही आपण. परफेक्ट. ओके, ह्याच्यानंतर काय शिकवतोय? पुडाची वडी. ओके, पुडाची वडी शिकतोय आपण एका ब्रेक नंतर. सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि पुडाची वडी शिकतोय प्रसिद्ध अशी विदर्भातली. तर त्याचं साहित्य सांगा. त्याच्यासाठी लागतं आपल्याला चिंचेचं पाणी, भाजलेलं खोबरं, तीळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, लसूण, गोडा मसाला, तेल, अजवाईन, हळद, तिखट, मीठ आणि धने जिऱ्याची पावडर. साहित्य तुम्ही बघितलं. तर आता 2 भागात आपण हे शिकतोय ना. आता आपण आधी सारण बनवू. सारण बनवतो. ओके, काय काय लागेल? आता या पुडाच्या वडीसाठी तीळ, तीळ 2 चमचे, तीळ, खोबरं, भाजलेलं खोबरं. या सगळ्याच गोष्टींसाठी आपण सगळं भाजलेलं घेतो. ओके, कारण भाजलेलं असलं की तो खमंगपणा येतो त्याला. कोथिंबीर जरा जास्त घ्यायची. कोथिंबीरीचा स्वाद खूप जास्त येतो चांगला. फ्रेश. धने जिऱ्याची पूड आहे. लसूण, लसूण जास्ती घालायची. लसूण थोडीशी जास्त घालायची, साधारणपणे 1 चमचा. आणि तिखट, लाल तिखट. खानदेशातलं असल्या कारणाने लाल तिखट जरा जास्तच घालतात. झणझणीत असतं. आणि मीठ. हे व्यवस्थित कालवून घ्यायचं. हे आतमधलं स्टफिंग झालं आपल्या पुडाच्या वडीत. सारण तयार झालेले आहे. तर आता त्याचं कव्हर आपण बनवणार आहोत ना. ते काय काय घेणार त्याला? त्याच्यासाठी हे बेसन आहे, मैदा आहे, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, थोडंसं घी आहे, अजवाईन आहे आणि मीठ आहे. आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला. पीठ मिक्स करायचं. प्रमाण तुम्ही आम्हाला सांगा. प्रमाण मी सांगतो. 2 चमचे बेसन, अर्धा चमचा मैदा. अच्छा, एवढाच घ्यायचा? अगदी मैदा फक्त थोडासा त्याला बेसन जे आहे त्याचा जो कुटकुटीतपणा घालवण्यासाठी आणि मैद्याचा थोडासा एक क्रिस्पीपणा देण्यासाठी म्हणून मैदा घालायचा. तेवढाच घालायचा. खानदेशी आहे म्हटल्यानंतर मिरची जरा जास्त. हळद फक्त त्याला तो कलर आणि एक टेस्ट येण्यासाठी, तो क्रिस्पीनेस येण्यासाठी म्हणून 2 चमचे तूप. ओवा 1 अर्धा चमचा ओवा.
टेस्ट पुरतं मीठ आणि थोडंसं लागेल. थोडंसं लागेलच. पण म्हणजे पोळ्यांची आपण कणिक भिजवतो. तशीच त्याच फक्त थोडीशी घट्ट भिजवायची, अच्छा. कारण फ्राय करायचे म्हटल्यानंतर ही जी काही पीठ आहे आपण फ्राय करतोय त्याच्यासाठी म्हणून क्रिस्पीनेस हा मेंटेन करण्यासाठी थोडीशी घट्ट असायला पाहिजे. बरं बरं. तर आम्ही हे सगळं पीठ असं छान घट्ट मळून घेतो. पीठ झालेलं आहे घट्ट, तुम्ही बघताय कणकेसारखं भिजून. आणि आता ते भरायचं. येस. मोठी पोळी करायची नाही नाही, छोटे छोटे करायचे, कारण आपल्याला फ्राय करायच्या वेळेला ते छोटे छोटे फ्राय करायला लागतात. अच्छा. त्यामुळे एक एक पोर्शनसाठी म्हणून एक एक छोटे छोटेच आपण फ्राय करणार आणि छोटे छोटेच बनवणार याचे. अच्छा, लांबट शेप. लांबट शेप घेणार. याला एक वेगळा प्रकार आमच्या घरात देतात. माझ्या घरातले सगळे व्हेजिटेरियन असल्या कारणाने सगळेजण याला एक माशाचा प्रकार म्हणतात. अच्छा. व्हेजिटेरियन मासे म्हणतात आमच्या घरात याला. जरी खानदेशी आणि हे सगळं असलं तरी व्हेजिटेरियन मासे म्हणून आमच्याकडे ओळखले जातात. अच्छा अच्छा अच्छा. आणि याला एक आंबट गोड चटणी लावतो आपण. या चटणीमध्ये आपण आहे याच्यामध्ये चिंच, गूळ, थोडा गोडा मसाला आणि थोडंसं बेसन असं संपूर्ण लावलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण आतमध्ये हा संपूर्ण एक जो मिक्सचर आहे ते मिक्सचर याच्यामध्ये आधी आतमध्ये लावायचं. चव मस्त. चव आतमध्ये एकदम थोडंसं एक आंबट गोड आणि तिखट हा जो काही प्रकार आहे हा फार अप्रतिम लागतो. ते मसाला पण ते धरून ठेवायला मदत होते. धरून ठेवायला मदत होते एकदम. आणि ही पावडर असल्या कारणाने हा जो ओलसरपणा या चिंचगुळाला असतो तो चिंचगुळाला हा पावडर ही एकदम व्यवस्थित धरून रोल करतो आपण. हा पूर्ण रोल केल्यानंतर हा एक कोपरे जे आहेत हे कोपरे असे बारीक करायचे की काय होतं की हा एक माशासारखा हा प्रकार येतो. आपण एक बघितलं तर हा एक फिश शेप वेगळा येतो आणि तळलेले बोंबील जसे दिसतात तसे. त्याच्यासाठी म्हणून आमच्या घरात याला म्हणतात तळलेले व्हेजिटेबल फिश म्हणतात. अरे बापरे. ओके, आता हे तळायचं. ओके, व्हेज बोंबील तयार आहेत. तर आता तळूया ना. पुडाच्या वड्या तयार होणार आहेत छानपैकी विदर्भीय. हे पण तळताना एकदम जरा स्लो तेलमध्ये तळायला लागतात, कारण नाहीतर खुसखुशीत व्हायला लागतात. कारण ते आपण रोल केलेत म्हटल्यानंतर ते पूर्ण हे झाले पाहिजे आतपर्यंत व्यवस्थित. मंद गॅसवर करूया. आणि तोपर्यंत हे असे जगप्रसिद्ध अशी ही पुडाची वडी आम्ही कशी काय केली लिहूया. पुडाची वडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चिंचेचं पाणी, भाजलेलं खोबरं, तीळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, कोथिंबीर, लसूण, गोडा मसाला, तेल, ओवा, हळद, तिखट, मीठ आणि धणे जिरे पावडर. कृती: प्रथम तीळ, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, धणे जिरे पावडर, लसूण, तिखट आणि मीठ घालून हे मिश्रण कालवून घ्यावं. बाहेरील आवरणासाठी बेसन, मैदा, तिखट, हळद, तूप, ओवा, मीठ आणि पाणी घालून हे मिश्रण घट्ट भिजवावं. तयार मिश्रण उभं लाटून त्याला चिंच, गूळ, गोडा मसाला आणि बेसनाची आंबट चटणी लावून त्यावर तयार सारण घालून रोल करावा आणि खमंग तळून घ्यावा. पुडाच्या वडीनंतर आता एक छोटासा ब्रेक घ्यायचा, कारण ही पण सजावट सुंदर झालेलीच आहे. शेफकडनं म्हणजे ही सजावट व्हायलाच पाहिजे होती, होय की नाही. मस्त केलेली आहे. आणि याच्यानंतर आता काय राहिलंय? आता आपले शाही बेसनाचे लाडू. क्या बात आहे. त्या बेसनाच्या नेहमी आपण करतो त्या लाडवांमध्ये सुद्धा काही वेगळेपणा. तर हा वेगळेपणा काय आहे तो शिकूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. ब्रेकनंतर सगळ्या खवय्यांचं स्वागत. आणि आता हे शाही जे बेसनाचे लाडू करतोय आपण, तर ते शाही कसे करायचे ते आम्हाला दाखवा. साहित्य काय काय? बेसन, पिठी साखर, साजूक तूप, मावा,
रोज सिरप आणि इलायचीची पावडर. ओके. साहित्य तुम्ही बघितलं तर आता सगळ्यात आधी काय करतो? आधी आपण खवा भाजून घेऊया. 3 हॅलो? चमचे खवा. Yes. सगळं प्रमाणात झालं पाहिजे. खवा मंद आचेवरती मंद आपल्याला आचेवरती एकदम भाजायचा. तो काय लगेच होतो? लगेच एकदम. अर्धा चमचा पिठी साखर. अच्छा, आत्ताच घालायची? आता लगेचच घालून टाकायचं. आणि एक चमचाभर रोज सिरप. अच्छा, रंगीत. याने एक छान फ्लेवर येते. येस. त्याच्यात आपल्याला बेसनाच्या लाडवाच्या आतमध्ये बंद करू का गॅस मी? हो चालेल चालेल चालेल. बेसनाच्या लाडवाच्या आतमध्ये आपल्याला हे स्टफिंग करायचं आहे. अच्छा. आणि मग बेसनाचा लाडू अर्धा कट केला की ते जे काही आपल्याला तो जो काही शाहीपणा दिसेल दाखवूया आपण हे तो आपल्या शाहीपणा. आपण सांगूया नको. दाखवूया. येस. ओके. तर हे आता हे छान आपल्याला भाजून भाजून झाल्यानंतर सेपरेट बाजूला ठेवायचंय गार व्हायला. गार व्हायला. ओके, आता पीठ भाजू. आता पीठ भाजून घेऊ. 2 चमचे तूप. चांगलं पीठ खुसखुशीत झालं पाहिजे. येस. हं? आणि तूप सुद्धा आपल्याला थोडंसं पातळ होऊन थोडासा खमंगपणा आल्यानंतर त्याच्यामध्ये Yes. आपण बेसन घालायचंय. ह्याच ज्या थोड्या टिप्स आहेत ना, आम्ही म्हणजे घाईत तूप घातलं लगेच चला बेसन घातलं जरा सुरू काम तसं करतो. तसं नाही, ते तूप विरघळायला पाहिजे. तूप विरघळल्यानंतरची जी काही तो जो काही स्वाद येतो तो औरच असतो. आता याच्यात आपण 4 चमचे बेसन घालूयात. दिवाळीच्या दिवसांमध्ये बेसनाचे लाडू करायला घेतले की अख्ख्या सोसायटी भर अगदी मस्त असा सुगंध येतो. सुगंध येतो. हा, आणि मग कळतं दिवाळी आली जवळ. येस. आणि बेसनाचे लाडू भाजायला सुद्धा एक टेक्निक आहे हा. की कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं हे बेसन भाजायलाच लागतं. हा जो येलो कलर जो असतो बेसनाचा तो कमीत कमी ऑरेंज कलर येईस्तोवर तो ते बेसन तुम्हाला भाजायला लागतं. आणि हे एक खूप स्लो फ्लेमवरती हे बेसन भाजायला लागतं. हाय फ्लेमवरती तुम्ही हे बेसन नाही बारीक बारीक करूयात एकदम. आता आपण त्याच्यामध्ये साधारणपणे 2 चमचे पिठी साखर घालायची. आत्ताच घालू? हो घाला. गोड असू देत लागेल नाही का? हो अगदी. आणि दिवाळीचे आहेत म्हटल्यानंतर गोड नकोत का? Yes. मस्त गोड पाहिजे. आणि साधारणपणे 1 चमचाभर वेलचीची पावडर. वेलचीची पावडर पण पाहिजे. हे मिश्रण आपण आता मुरण्यासाठी 15 मिनिटं ठेवून देऊ. ठीक आहे. खवा आणि आपलं बेसन दोन्ही रेडी आहे. आता ते काय करताय ते दाखवा मला. थोडी पारी करून घ्यायची. त्याच्यानंतर हे मावा जो आहे रोजचा तो आपण जसं मोदकाला भरतो कचोरी करताय तुम्ही? तशी भरून घ्यायची त्याच्यामध्ये. एका शेफ कडनं आम्हाला हेच सगळं असं छान छान शिकायला मिळालं. फक्त याच्यामध्ये एकच आहे की हा केल्यानंतर हा लाडू वळायला लागतो, नाहीतर मग शेप येत नाही. कारण कचोरीसाठी वगैरे काय करतात आपण सरळ प्रेस करतो, पण हा बेसन असल्या कारणाने हा वळायला लागतो. ओके, तर हे सगळे आम्ही वळून घेतो लाडू छानपैकी. तोपर्यंत साहित्य कृती. साहित्य कृती. शाही बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, पिठी साखर, तूप, मावा, रोज सिरप आणि वेलची पावडर. कृती: प्रथम खवा भाजून घ्यावा, मग त्यात पिठी साखर आणि रोज सिरप घालून मिश्रण एकत्र भाजावं. त्यानंतर तुपावर बेसन, पिठी साखर आणि वेलची पावडर भाजून घ्यावी. बेसनाच्या मिश्रणाची पारी तयार करून त्यात माव्याचं मिश्रण भरून लाडू वळून घ्यावे. आपल्याला शेफचे आभार मानायला हवेत, कारण तुमच्यामुळे आमच्या सगळ्या प्रेक्षकांची दिवाळी मस्त जाणार आहे. कारण तुम्ही आम्हाला एक तर हे शाही लाडू शिकवलेत, पुड्याची वडी शिकवलेत आणि तिसरा काय शिकवलं? तांदूळाची चकली. तांदूळाची चकली, मस्त मसाला घातलेली. तर तिन्ही पदार्थ मस्त होते
म्हणून तुम्हाला एक छानसं गिफ्ट आणलेलं आहे. तर तुम्हाला याचा खूप उपयोग होईल Thank you आणि very much. आमची आठवणही राहील तुमच्याकडे. थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. तुम्हा सगळ्यांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ हीच आमच्या सगळ्यांकडनं ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. ओ खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही